स्वामी समर्थ पाठ दुसऱ्यामध्ये सांगणार आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे 2 कामं करायची। पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हळदीचं लेपन करायचं। हळदीचं लेपन कसं करायचं सगळ्यांना माहित आहे। दर गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हे जर लेपन केलं तर तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी मातेचा अखंड वास राहतो। अनुभव घेऊन बघा। आणि नंतर काय करायचं, स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा, आपल्या गुरुच्या मूर्तीवर अभिषेक करायचा, त्यांना नैवेद्य अर्पण करायचा। नैवेद्य तुम्ही कुठलाही अर्पण करू शकता। दर गुरुवारी जर तुम्ही तुमच्या गुरूंना नैवेद्य अर्पण केला तर तुमच्या घरामध्ये कधीच म्हणजे वास्तू दोष राहत नाही, अन्नाचे दोष राहत नाही। अन्नाचा दोष कसा तयार होतो ते सांगणार आहे। अन्न दोष आपल्याला कसा लागतो तर आपण कधी कधी भरलेल्या ताटावरून उठून जातो। आपल्या घरामध्ये म्हणजे अन्न करताना आपल्या मनामध्ये घाणघाण विचार येतात किंवा कोणाबद्दल वाईट विचार येतात, तरी पण आपल्या अन्नाला दोष लागतो। त्या कारणाने आपण दर गुरुवारी जर अन्न आपल्या भगवंताला म्हणजे स्वामी महाराजांना किंवा आपल्या गुरूंना अर्पण केलं की तर आपल्या घरात कधीच अन्न दोष लागत नाही। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि पुढचा